नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ 2च्या 6 ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसंच येणाऱ्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर रात्रीचं कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। यात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसंच मद्य विक्री करणाऱ्या विनापरवाना हत्यारं बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली। 22 तारखेला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि या पार्श्वभूमीवरती झोन 2 हद्दीमध्ये काल कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सर्व पोलीस स्टेशन 6 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये साधारणतः शरीराविरुद्ध गुन्हे करणारे व तडीपार 123 इसम चेक करण्यात आलेले आहेत। 172 टवाळखोर व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच एक रेकॉर्डवरील आरोपी याची देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरझडती घेतली असता 3 धारदार शस्त्र त्याच्याकडे आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती पुढील कारवाई सुरू करत आहोत। तसेच 2 ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारू सापडल्यामुळे त्याच्या देखील 2 केसेस करण्यात आलेले आहेत आणि 4 इसमांवरती NBW अंतर्गत वॉरंट असल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। अशी कारवाई ही माननीय CP सर संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील चालू राहणार आहे। या कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि 6 पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार, शिपाई, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।